हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये आदिवासी बांधवांचा मोर्चा निघालाय। बघू शकता की हा कळमनुरी शहरातून जे आहे ते मोर्चा आता तहसील कार्यालयाकडे निघालाय। बघू शकता की या ठिकाणी हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव जे आहे ते मोर्चात सहभागी झालेत। नेमक्या यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। मला सांगा, या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज आदिवासी बांधव रस्त्यावर उतरला आहे। नागेश पाटील आष्टीकर असो, आमदार तानाजी मुटकुळे असो, यांच्या विरोधात आपण या ठिकाणी आंदोलन करताय। काय मागणी? पहिली मागणी अशी आहे की आदिवासी आरक्षणामध्ये धनगर किंवा इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये। परंतु हे राजकीय लोक त्यांच्या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि हिंगोली विधानसभेचे आमदार बीजेपीचे तानाजी मुटकुळे यांनी आदिवासी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेऊन धनगर समाजाला याच्यामध्ये समाविष्ट करण्याबाबत पत्र दिलेले आहे। म्हणून या दोन्ही लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं जे काही आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये पांडुरंग मेरगळ नावाच्या माणसाने आदिवासींची अवकात काढली आहे। त्याच्या विरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यासोबतच आदिवासी आरक्षणासाठी नेमलेली जी सुधाकर शिंदे नावाची समिती आहे ती समिती तात्काळ रद्द करण्यात यावी, यासाठीचं हे आमचं आंदोलन आहे। खासदार म्हणतात की माझं पत्र नाही दे। खासदार जर असं म्हणत असतील की सदरचं पत्र माझं नाही, तर त्यांच्या कार्यालयातून जावक नंबर टाकलेला आहे, त्यांच्या कार्यालयातून जावक नंबर गेलेलं पत्र ज्यांनी कोणी प्रसारित केलं असेल त्याच्यावर त्यांनी पहिले गुन्हा दाखल केला पाहिजे। आणि जर का त्यांची आदिवासी सोबत भूमिका आहे, आदिवासींच्या विरोधात नाही, तर आदिवासीच्या आरक्षणामध्ये धनगर किंवा इतर कोणत्याही समाजाचा समावेश करण्यात येऊ नये असं पत्र त्यांनी आमच्या समाजाला 2 दिवसामध्ये दिलं पाहिजे। 2 दिवसामध्ये आमच्यासाठी दिलं पाहिजे। जर नाही दिलं तर नागेश पाटील आष्टीकरला हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघातील कुठल्याही गावामध्ये आदिवासी गावामध्ये आम्ही फिरू देणार नाही। आणि हे करून जर त्यांनी नाही ऐकलं आणि वारंवार जर आदिवासीमध्ये येऊन जर मी चांगला, मी लय भुकल्या तळाचा असं सांगण्याची कोशिश जर केली, तर असं जर केलं तर त्यांची गाडी आणि त्यांचं ऑफिस आमचा आदिवासी समाज फोडल्याशिवाय राहणार नाही। बघितलं की या ठिकाणी आदिवासी बांधव जे आक्रमक झाल्याच्या पाल्यामध्ये आमदार तानाजी मुटकुळे त्याचबरोबर खासदार जयंत आष्टीकर यांचं आम्ही ऑफिस फोडल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका जी आहे ते आता आदिवासी बांधवांनी घेतली आहे। कॅमेरामन राजू सोबत गजानन माने, लोकशाही मराठी, हिंगोली।